नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक नवीन प्रॉपर्टी, एक नवीन रिसॉर्ट, फार्म हाऊस तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर या वेळेला सुद्धा आपण एक सुंदर श्रावणी रिसॉर्ट करून एक प्रॉपर्टी आहे कर्जतमधली, जी कर्जत रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे। तर ही जी प्रॉपर्टी आहे ती 7 BHK आहे। तुमचं गेट टुगेदर आहे किंवा तुमचा कॉर्पोरेटचा ग्रुप आहे तर तुम्ही इथे प्लॅन करू शकता। तर जर इथे बघायला गेलं ना तर 50 लोक सुद्धा एका वेळेला राहू शकतात, इतकी या पूर्ण प्रॉपर्टीची रिसॉर्टची कॅपॅसिटी आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल मॅपची लोकेशन आणि त्यासोबतच जर तुम्हाला इकडे बुकिंग करायची असेल तर मग कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। आता आपण काय करूया, या रिसॉर्टमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पद्धतशीर टूर करून देतो। इथे पाहू शकता थोडंसं काम चालू आहे। तर काही महिन्यांमध्ये, मला वाटतं 2 महिने तरी लागतील, इथे क्रिकेट टर्फ तुम्हाला पाहायला भेटणार आहे जर तुम्ही 2 महिन्यानंतर बुकिंग करताय तर। ह्या साईडला जो आहे तो आहे डायनिंग एरिया। तर इथे किचन सुद्धा आहे आणि डायनिंग एरिया सुद्धा आहे। आणि ह्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला बॅडमिंटन, क्रिकेट सध्यासाठी हे खेळायला तुम्हाला इथे लॉन बनवलेलं आहे। इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे स्विमिंग पूल। हे बघा इथे सेटिंग केलेली आहे, थोडं चहा कॉफी तुम्ही इथे ड्रिंक्स वगैरे तुमचे एन्जॉय करू शकता। त्यासोबतच मोठा स्विमिंग पूल आहे। ह्या साईडला मागे तुम्ही पाहू शकता रूम्स बनत आहेत। तर ह्या ज्या रूम्स बनत आहेत ते इथे कपल्ससाठी, इन फ्युचर कपल्ससाठी सेपरेट स्टे इथे बनणार आहे। ही जी प्रॉपर्टी आहे ना ती फॅमिली सोबत यायला एक नंबर आहे। आणि जर तुम्ही फॅमिली सोबत येताय तर मग बच्चा पार्टी तर असणार, मग त्यांच्यासाठी इथे प्ले एरिया आहे। गार्डन एरियामध्येच इथे साईडला तुम्ही बघू शकता बरेच गोष्टी बनवलेल्या आहेत। तिथे घसरगुंडी आहे, तिथे सुद्धा हे बघा इथे सुद्धा आहे। आणि इथे मयूर काय करतोय मयूरचा वेगळा वर्कआउट चालू आहे बघा, बापरे कसला राग आलाय तिला। आता सगळ्यात पहिला आपल्याला लागणार आहे ब्रेकफास्ट। तर मग ब्रेकफास्टमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला दाखवून मग आपण रूम्स पाहून घेऊया। नाश्त्यामध्ये इथे काय काय व्हरायटी आहे मी तुम्हाला दाखवतो। तर इथे सुरुवातीला आपल्या इथे मिसळपाव तुम्हाला दिसत असेल, इथे आहे रस्सा, इथे आहे पाव, इथे फरसाण दिलेला आहे, त्यासोबत इथे आहेत कांदे पोहे आणि त्यासोबतच इथे आहे बुर्जी आणि त्यासोबतच खायला पाव। तर असा एकंदरीत नाश्ता आहे। नाश्त्यामध्ये हे असे 3 ऑप्शन्स आहेत। टोटल ही जी प्रॉपर्टी आहे ती 7 BHK आहे। तर मग ग्राउंड फ्लोअरवरती 2 रूम्स आहेत, त्यापैकी आता मी तुम्हाला पहिली रूम दाखवून देतो। ह्या रूममध्ये सध्या आम्ही स्टे करतोय। तर तुम्ही रूम पाहू शकता, इथे जी कॅपॅसिटी आहे बेडवरती तर 2 बेड दिलेले आहेत। 4 लोक अगदी कम्फर्टेबल इकडे अकोमोडेट होऊ शकतात। त्यासोबतच ह्या रूमला अटॅच्ड वॉशरूम दिलेला आहे। तर वॉशरूम सुद्धा आता तुम्ही पाहून घ्या, सगळे एअर कंडिशन रूम आहेत। तर हा आपण ग्राउंड फ्लोअर पाहतोय। तर हे बघू शकता इथे समोरच आता लॉन सारखं बनवलेलं आहे। ड्रिंक्स एन्जॉय करायचे असतील तुमचे तर तुम्ही ह्या पॅसेजमध्ये प्रायव्हेटली, हे जे रूम मधले ते इकडे प्रायव्हेटली बसू शकता। तर आता आपण ही पाहिली रूम नंबर 1 आणि त्याला बाजूला लागूनच आहे रूम नंबर 2। त्याला डायरेक्ट स्विमिंग पूलचा हा डायरेक्ट ॲक्सेस आहे, तुम्ही डायरेक्ट इथून स्विमिंग पूलमध्ये सुद्धा जाऊ शकता। ह्या रूमला हा कॉमन वॉशरूम दिलेला आहे आणि ह्याला AC नाहीये, पण बाकीचे जे रूम्स आहेत ते आता वरती आहेत। त्या रूम्सची मी आता तुम्हाला टूर करून देतो। आता मी तुम्हाला दाखवतोय फर्स्ट फ्लोअरवरची ही माझी सगळ्यात फेवरेट रूम आहे, बिकॉज इथे सूर्यप्रकाश सुद्धा मस्त येतोय, त्यासोबतच एकदम कोझी कम्फर्टेबल हा बेडरूम आहे। ह्या रूमला स्पेशली इकडे AC दिलेला आहे। ह्या साईडचे जे कॉर्नरचे रूम्स आहेत त्यांना वॉशरूम हा साईडला बाहेर दिलेला आहे, कॉमन नाहीये, बाहेर दिलेला आहे। मला ही रूम का आवडली, असा मस्त गॅलरी दिलेली आहे। गॅलरी मधून तुम्ही असा मस्त स्विमिंग पूलचा वगैरे व्ह्यू एन्जॉय करू शकता। समोरच हा पूर्ण असा डोंगर आहे, त्याच्यामुळे माउंटेन व्ह्यू सुद्धा तुम्हाला इकडून भेटणार। आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरवरती आणि समजा जेंट्स ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आता इथे हॉल होता, आधी झोपण्यासाठी असं सेटिंग केलेली आहे। मॅट्रेस वरती झोपण्यापेक्षा तुम्हाला इकडे प्रॉपर अरेंजमेंट केली जाणार आहे आणि त्यांच्यासाठी इथे असं सेपरेट वॉशरूम सुद्धा त्यांनी बनवलेला आहे। ही होती आपली रूम नंबर 7, लास्टची रूम। आणि ह्या साईडचे जे रूम्स आहेत ना
त्यांना हे बघा काहीसा असा मस्त व्ह्यू आहे, फुल ग्रीनरी आहे इकडे. आता नुकताच पाऊस पडून गेले तर ऑब्व्हियसली आपल्याला गवत वगैरे दिसतंय, त्या साईडला डोंगर दिसतोय. थर्ड फ्लोअर वरती ह्या 2 रूम्स होत्या. आता तिथेच बाजूला लागून आहे हा कॉन्फरन्स रूम म्हणू शकता किंवा एक छोटासा पार्टी हॉल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. संगीत खुर्ची झालं किंवा मग असे जे गेम्स असतात पार्टी टाईप ते तुम्हाला इकडे तुम्ही अरेंज करू शकता. त्याच्यासाठी हा स्पेशली हॉल दिलेला आहे. तर इकडे एक सेपरेट टीव्ही दिलेला आहे आणि साऊंड सिस्टम सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. ते बघा तिकडे सुद्धा आहे. ही होती आपल्या या विलाची 7 BHK विलाची ही कंप्लीट टूर. तुम्हाला ही प्रॉपर्टी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. फॅमिलीसाठी किंवा मोठ्या कॉर्पोरेट ग्रुपसाठी वगैरे एक नंबर प्रॉपर्टी आहे ही आणि बजेटमध्ये आहे. स्पेशली आपला लंच सुद्धा इथे रेडी आहे आणि आता डायनिंग एरिया जो आहे इकडे सेपरेटली, तर इकडे सिटिंग जी आहे ना मित्रांनो ती तुम्हाला सांगतो 40 ते 50 लोक इथे इझिली डायनिंगसाठी बसू शकतात. तर आता मी तुम्हाला आमच्या लंचमध्ये काय काय, इथे व्हेज थाळी आहे, इथे नॉनव्हेज थाळी आहे. आपल्याला इथे चिकन रस्सा केलेला आहे, त्यासोबतच चपाती आहे, भाकरीसुद्धा ऑप्शन असू शकतो, त्यासोबतच सॅलड दिलेला आहे आणि भात आहे. डेझर्टमध्ये आहे ना आपल्याला गुलाबजामुन आहेत, काळा गुलाबजाम. तो बाकी व्हेज थाळीमध्ये काय काय, राईस, चपाती ही तर गोष्ट आहेच, डाळ आहे, मटर पनीरची भाजी आहे, पापड आहेत आणि सॅलड आहे. जस्ट लंच आमचा झाला आणि खरं सांगतो फूडची क्वालिटी आहे ना इथे अप्रतिम आहे. तुम्ही जर इकडे येताय ना तर मग फूडबद्दल काही टेन्शन घेऊ नका, बिकॉज जेन्युअनली मला इकडची फूड क्वालिटी खूप छान वाटली. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहून गेलेली ती म्हणजे साऊंड स्पीकर आहे. बघा इथे एक स्पीकर दिलेला आहे आपल्याला ग्राउंड फ्लोअरवरती हॉलमध्ये आणि त्यासोबतच वरती म्हणजे जिथे मी कॉन्फरन्स रूम वगैरे किंवा पार्टी हॉल जो दाखवला मग तिकडे सुद्धा स्पीकर दिलेले आहे. तर मग 2 साईडला ह्यांनी साऊंड सिस्टम दिलेली आहे. अचानक भयानक कुठून ढग आलेले मगाशी आणि त्याच्यानंतर आता हा पाऊस पडायला चालू झालाय आणि अशा वातावरणात आता गरमागरम भजी वगैरे सुद्धा आलेली आहे. ड्रोन थ्रू आहे ना इकडचा नाईट एम्बियन्स बघा, बिकॉज ड्रोन मधून वेगळीच प्रॉपर्टी जबरदस्त वाटते ही. तर तुम्ही आता नाईट एम्बियन्स बघा. नाईट एम्बियन्स कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपला डिनर इकडे लागलेला आहे. सकाळी चपात्या होत्या तर यावेळेला मस्त भाकऱ्या आहेत, त्यासोबतच इकडे चिकनचा रस्सा आहे, इथे आहे डाळ, इथे आहे मटर पनीर आणि त्यासोबतच इकडे आहे आपलं चिकन सुक्का. तर रात्रीच्या वेळेला तुम्हाला चिकन सुक्काचा ऑप्शन दिलेला आहे, सोबतच राईस आणि इथे आहेत पापड. तर असा काहीसा आपलं हे डिनरचा आपला हा यावेळेला मेन्यू आहे. रूम्स कशा आहेत, इकडचं फूड कसं आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये तर सांगितलं आहेच, पण आता इकडचे मेन डिटेल्स जसं की इकडची प्राइसिंग काय, इकडचं पॅकेज काय ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता आपण सुरुवात करूया डे पॅकेज पासून. तर मग इथे जर तुम्ही डे पॅकेज मंडे टू फ्रायडेमध्ये वीकडेजमध्ये जर तुम्ही इकडे बुकिंग करताय तर मग डे पॅकेज आहे 1000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. त्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि इव्हिनिंग टी हे इन्क्लुडेड असणार आहे आणि त्यासोबतच मॉर्निंगला चेक इन असणार 9 वाजता आणि त्याच्यानंतर चेकआउट असणार तुमचं संध्याकाळी 6 वाजता. आणि मित्रांनो मंडे टू फ्रायडेमध्ये वीकडेजमध्ये तुम्हाला जर 24 तासांसाठी हा जर विला बुक करायचा आहे तर फक्त तुम्ही विला सुद्धा बुक करू शकता आणि तुम्ही विथ फूड सुद्धा पॅकेज घेऊ शकता. तर फक्त विला बुक करायचं आहे तुम्हाला प्रायव्हेटली तर मग तुम्हाला 15,000 रुपीज पे करावे लागतील संपूर्ण ग्रुपसाठी आणि तुम्ही हा 7 BHK विला जो आहे तो तुम्ही प्रायव्हेटली बुक करू शकता. आता तुम्हाला जर इकडे विथ फूड पॅकेज घ्यायचं आहे तर मग त्याचे जे चार्जेस आहेत ते आहे 1800 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. त्यामध्ये तुमचा लंच झाला, इव्हिनिंग टी झाली, डिनर झाला आणि त्यासोबतच नेक्स्ट डेला तुमचा मॉर्निंग ब्रेकफास्ट असणार आहे. तर आता हाच जर पॅकेज तुम्हाला वीकेंडला घ्यायचा असेल म्हणजे सॅटर्डे संडेला, त्याचा जो पॅकेज आहे तो आहे 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. आता रिसॉर्ट आहे तर मग तुम्हाला इकडे अजूनही ग्रुप्स असणार आहेत सोबत, पण जर तुम्हाला प्रायव्हेटली बुकिंग करायची आहे तर मिनिमम तुमचा 30 जणांचा 30 पर्सन्सचा मिनिमम ग्रुप पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्ही ही 7 BHK प्रॉपर्टी कम्प्लिटली प्रायव्हेट बुक करू शकता. त्याचा जो पॅकेज आहे 30 पर्सनसाठी तो आहे 2200 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इकडची गुगल मॅपची लिंक आणि त्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, नक्की चेक करा. तर मग आता व्हिडिओ मी मित्रांनो इथे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.